या हल्ल्यासंदर्भात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। काय प्रतिक्रिया आहे? देशभरामध्ये संतप्त प्रतिक्रिया, संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळलेलीच आहे। चीड आहे, आक्रोश आहे, आकांत आहे। उरीनंतर पठाणकोट एअरबेस नंतर हा देशावरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे। हा हल्ला फक्त जवानावर नाही आहे, हा हल्ला देशावरचा आहे। हे जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपण हल्ला करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवला असं बोलणं व्यर्थ आहे। गेल्या काही वर्षापासून सातत्याने असे हल्ले होत आहेत आणि पाकिस्तानला धडा शिकवू, बदला घेऊ अशा प्रकारची भाषा आमच्या राज्यकर्त्याकडून होते। सर्जिकल स्ट्राईकचे ढोल वाजवणं बंद केलं पाहिजे। ठीक आहे, जरूर आपण उरीनंतर एक स्ट्राईक केला। सध्या उरी नावाचा सिनेमा चालू आहे, तो सुद्धा राजकीय दृष्टीनं त्याचा प्रचार केला जातो आहे। हा विद जोश आता दाखवा, जोश आता दाखवा। सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर पाकिस्ताननं त्यांच्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ज्या प्रकारे पाकिस्तानात घुसून लादेनचा खात्मा केला, लादेनला खतम केला, त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतो। हा जो कोणी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या पाकिस्तानमध्ये आहे, अझर मसूद, त्याला तुम्ही ज्या प्रकारे आजही पाकिस्तान त्याला प्रोटेक्ट करताय, तुम्ही त्याचा बदला कसा घेणार आहात? जेव्हा विरोधी पक्षामध्ये आम्ही होतो आणि जेव्हा असे हल्ले होत होते तेव्हा आमची भाषा वेगळी होती। तेव्हा आम्ही UPA सरकारला दोष देत होतो। जर आमचं राज्य आलं तर एकाच्या बदल्यात 10 पाकिस्तानी सैनिकांचे बळी घेऊ असं आम्ही सांगत होतो। दुर्दैवानं आज फक्त आमचे बळी जात आहेत। कधी 19 मेले जात आहेत, कधी 10 मेले जात आहेत आणि कधी अचानक पुलवामाप्रमाणे 40 जवानांची आमची हत्या होते। आम्ही त्यांना शहीद म्हणून दर्जा देतो। हे जरी खरं असलं तरी आज देश फक्त संतापलेला नाही तर आक्रोश करतो आहे। प्रत्येक जवानांच्या घरातला आक्रोश हा या देशातल्या घराघरातला आक्रोश असं मी मानतो। म्हणजे मालूम नाही। दरम्यान काल पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यावर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। काय म्हणाले शरद पवार बघूयात। मला आठवतंय की आज सत्तेवर असलेले केंद्र सरकार आहे आणि त्याचे प्रमुख जे आहेत प्राईम मिनिस्टर, ते ज्या वेळेला सत्तेवर नव्हते, गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी संबंध देशभर जाऊन सांगत होते की डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना कुठं प्रकार झाले तर तुम्ही निषेध पत्र काय पाठवता? ते सांगायचे की निषेधपत्र पाठवणे एकदा त्यांना अक्कल शिकवली पाहिजे आणि ही अक्कल शिकवायची कुवत त्यांच्यात नाही, ती आम्हा 56 इंच छाती असलेल्या लोकांच्यामध्ये आहे आणि ती आम्ही अक्कल शिकवू। आज ज्यांच्यात अशा परिस्थितीला तोंड देण्याची ताकद नाही, या राज्यकर्त्यांना बदलावं ही भूमिका त्यांनी मांडली। परिस्थिती चिंताजनक आहे, काळजी करण्यासारखं। हा एका दृष्टीने देशावरचा हल्ला आहे। जवानांना वीर मरण आलं त्याचं दुःख आणि धक्का संबंध देशवासियांना आहे। संबंध देश त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, पण एवढं नुसतं म्हणून चालणार नाही। आज अशा प्रकारे सातत्यानं जर गोष्टी घडत असतील तर त्याला तोंड देण्याच्यासाठी मजबूतीने राष्ट्र म्हणून आपण उभं राहण्याची आज आवश्यकता आहे। आपण बघितलं शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा सरकारवर टीका केलेली आहे। काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे आणि या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अरुण जेटली, अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह लष्कर प्रमुख बिपिन रावत सुद्धा उपस्थित आहेत। ही दृश्य आपण बघतोय। काल ज्या ठिकाणी ही हल्ला झालेला होता CRPFच्या लष्करावर, तिथली ही आत्ताची दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण श्रीनगर जम्मू हायवे जो आहे तो त्याच्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे।
एक दुःखाची जे जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर पाकिस्तानच्या विरोधामध्ये, दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये प्रचंड अशा संतापाची लाट पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। आता या सगळ्याचा बदला, एकाच्या बदल्यात 10चा बदला घ्या, अशा प्रकारची भावना संपूर्ण देशभरामधून व्यक्त केली जाते। आणि या सगळ्याबरोबर आपण बघतो की दुपारी राजनाथ सिंह सुद्धा ही बैठक जी सुरक्षा विषयक समितीची सुरू झालेली आहे ती बैठक आटोपून राजनाथ सिंह सुद्धा पुलवामामध्ये जाणार आहेत। मुफ्ती इस्लाह यांनी घटनास्थळावरून दिलेली अधिक माहिती बघूयात। देखिए, कल जब अटैक हो गया तो पूरी रात तक सिक्योरिटी फोर्सेस, उसमें पुलिस कर्मी, सीआरपीएफ और आर्मी पूरा व्रेकेज क्लियर करने में लगे सारा टाइम। और कुछ 9 बजे उन्होंने ट्रैफिक को जाने दिया जम्मू श्रीनगर राजमार्ग पे। लेकिन आज जो है, जब बॉडीज़ उनको मिल गई हैं, कुछ पीसेस उनको मिल गए थे, बाजू मिल गए थे, सीट्स के कवर मिल गए थे, टोपियां मिल गई थी, यूनिफॉर्म मिल गए थे, उसके बाद आज सिक्योरिटी फोर्सेस ने ऑफिशियली एक फिगर दिया है कि 37 जो सीआरपीएफ के जवान हैं वो मारे गए हैं। ये तो कल की बात हो गई। आज अगर आप बात करें तो पूरे जो इस केस में अब इन्वेस्टिगेशन स्टार्ट होगी। दिल्ली से काफ़ी टीम्स आ रही हैं। एनआईए को शायद ये केस दिया जाएगा, क्योंकि एनआईए सारे जो टेरर रिलेटेड केसेस हैं उनको ही वो इन्वेस्टिगेट करते हैं। तो इस बारी भी एनआईए को ही केस सौंपा जाएगा। दिल्ली से होम मिनिस्टर राजनाथ सिंह आ रहे हैं, जम्मू से गवर्नर सत्यपाल मलिक आ रहे हैं, बैटरी ऑफ ऑफिशियल्स दिल्ली से और जम्मू से इधर आ रहे हैं, फॉरेंसिक टीम्स आ रही हैं ताकि वो उधर कुछ एविडेंस उनको मिले, कौन सा एक्सप्लोसिव यूज़ किया है। आज इस पे पूरा ये कंसंट्रेट किया जाएगा पुलिस और इन्वेस्टिगेटर्स का। मैं आपको ये भी बताऊं कि सिक्योरिटी फोर्सेस कल से बिल्कुल इस ताक में है कि ये व्हीकल जिसमें इतने ढेर सारे एक्सप्लोसिव्स रखे गए हैं, ये कहाँ से आया। पाकिस्तान से कोई कंसाइनमेंट तो नहीं आया। अगर उधर से नहीं आया, लोकली क्या इसको कंसाइनमेंट को बनाया गया है, क्योंकि हम बात कर रहे हैं 200 केजी एक्सप्लोसिव का। और कुछ रिपोर्ट्स ऐसा भी कह रहे हैं कि 350 केजी का एक्सप्लोसिव था जो इस एक्सप्लोजन में यूज़ हुआ है। तो ये कुछ बातें जो सिक्योरिटी फोर्सेस को देखना होगा कि इन्वेस्टिगेशन को कैसे आगे लिया जाएगा। दूसरी बात ये है कि कल सिक्योरिटी फोर्सेस सोर्सेज से हमको पता चल गया था कि स्टेट इंटेलिजेंस ने एक इंटेलिजेंस जनरेट की थी 12 फरवरी को, यानी 2 दिन पहले की थी, कि ऐसा एक ब्लास्ट, एक विस्फोट नेशनल हाईवे पे होने वाला था। हालांकि ये स्पेसिफिक इंफॉर्मेशन नहीं थी, ये एक डिफ्यूज्ड काइंड ऑफ आप कह सकते हैं कि इंटेलिजेंस थी, एक इनपुट था, लेकिन इस पे काम नहीं किया गया। अगर सिक्योरिटी फोर्सेस ने इस पे काम किया होता तो शायद ये जो कल इतना बड़ा विस्फोट हो गया जिसमें अब ऑफिशियली 37 सीआरपीएफ वाले मारे गए हैं, ये शायद प्रिवेंट होता, लेकिन वो हुआ नहीं। और इसीलिए अब सिक्योरिटी का ये कहना है कि अब ये ताक में रहेंगे, 24/7 सर्वेलेंस रखा जाएगा। और जहाँ तक आप राष्ट्रीय मार्ग की बात करें, और सिक्योरिटी रखी जाएगी ताकि ऐसी घटना फिर से ना घटे। श्रीनगर से मैं मुफ्ती इस्लाह, लोकमत के लिए। अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये जवानांना वीरमरण आलंय। लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। या ठिकाणी झालेला हल्ला, तिथली परिस्थिती, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तिथे त्या ठिकाणी काम केलेलं आहे। मी जम्मू अँड काश्मीरमध्ये 1990 पासून मी काम करत, त्याच्या आधी पण जेव्हा परिस्थिती टेररिस्ट इन्फेस्टेड नव्हती तेव्हा पण आधी काम केलेलं आहे। तर मी सतत त्यामध्ये कामच करत आहे, वेगवेगळ्या हुद्द्यावर काम करत आहे आणि मला वाटतं मला बराच अनुभव आहे काश्मीरच्या परिस्थितीचा। तर आपण जर म्हटलं की काश्मीरची परिस्थिती आज आपल्या हाताबाहेर जात आहे तर मी त्याच्याबरोबर सहमत नाही आहे। आपल्या सुरक्षा दलाच्या पूर्ण कंट्रोलमध्ये तिथली स्थिती आहे। ते काय असतं की दरवर्षी जवळपास 200 ते 250 टेररिस्ट असतात, काय 70-80 आपण मारतो, तेवढेच किंवा थोडेसे कमी घेतात, पण हे 200-250 टेररिस्ट असतात आणि तेवढं आपण आपल्या त्यांच्या कंट्रोलमध्ये आपण करू शकतो। जर आजची जर घटना जशी मी तुम्हाला सांगितली तर ती एक दुःखद घटना आहे, नक्कीच दुःखद घटना आहे। पण त्यामध्ये आपण असं म्हणायला नको की आपलं मनोबल कमी होईल, सुरक्षा दलाचं मनोबल खच्ची होईल, किंवा आपण काहीतरी एकदम अशी स्टेप घेतली पाहिजे की
म्हणजे एकदम एक्स्ट्रीम स्टेप असं काही ना. आपण सगळ्यात पहिले पाहायला पाहिजे की आपल्या कुठे चुका झाल्या. कारण की ही अशी घटना या रोडवर जी असते हे नेहमीचा परमनंट रोड असते. आम्ही सिव्हिलियन्स पण जातात, आर्मीच्या कॉन्वॉयस या सगळ्यांच्या कॉन्वॉय जात असतात आणि त्या प्रोटेक्टच असतात. मग आपल्या प्रोटेक्शनमध्ये कुठं चूक झाली ते बघायला पाहिजे. जर हे आपण माहीत करून घेतलं नाही तर मग अशा घटना होतच राहतील. आणि मी बऱ्याच वेळा इथे मी माझ्या हाताखाली होतो तेव्हा पण 1-2 घटना झाल्या होत्या, एवढ्या मोठ्या नाही पण झाल्या होत्या. आम्ही आमच्या चुका सुधारल्या, त्यानंतर काही घटना घडली नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटना घडली ती कशी सुधारायला पाहिजे, कुठं चूक झाली ते बघायला पाहिजे. सर मला सांगा की अशा भागामध्ये विशिष्ट दहशतवाद्यांच्या कारवाई असलेला भाग असेल अशा भागात इंटेलिजन्स इनपुट सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि या ठिकाणी काही इंटेलिजन्स इनपुट असू शकते का असं वाटते का तुम्हाला? मग इंटेलिजन्स सगळ्यात तिथे बऱ्याच स्तरावर इंटेलिजन्स एजन्सी असतात. आमच्या आर्मीमध्ये भरपूर इंटेलिजन्स एजन्सी असतात. तर ते प्रत्येक आपापल्या परीने काम करत असतात. आता कोणाला कसली माहिती होते ते सगळे एकमेकाशी शेअर करतात. तर असं आहे की त्यांनी जर समजा ही माहिती मिळवली असती तर शक्य आहे की हल्ला टळू शकला असता. पण असं बोलणं खूप सोपं आहे. इंटेलिजन्स गॅदरिंग खूप कठीण काम असतं आणि कसं कोणाकोणाला ते कोणाकोणावर लक्ष ठेवणार. आता काकापुरा गाव छोटंसं गाव आहे, ते सुद्धा आधीला आलेलं आहे. असे भरपूर गाव आहेत त्यामध्ये. तर आता असं माझं म्हणायचं कोणाकोणावर ते करणार, त्यांचे सोर्सेस असतात, त्यांची काय थोडी बहुत मदत असते. फक्त हे बघायला पाहिजे की 250 किलो एक्सप्लोजिव्ह म्हणजे असं काही जास्त नाही, होऊ शकतं ते मिळू शकतात, पण कसे आले ते बघायला पाहिजे. आपण सतर्कतेने काम केलं पाहिजे असं मत आता राजेंद्र निंबूरकर सरांनी व्यक्त केलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगरला जाणार आहे. सीसीएच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि NIA NSGची पथकं आज पुलवामामध्ये दाखल होणार आहेत. NIAची टीम घटनास्थळी निरीक्षण करून आपला अहवाल सादर करणार आहे. CCAचे अध्यक्ष, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री तसंच अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर घडामोडींना वेग आलाय. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणत्याही अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेटवर सुद्धा बंदी लागू करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका केलेली आहे. बघूया काय म्हणतात संजय राऊत. पाकिस्तानला धडा शिकवू, बदला घेऊ अशा प्रकारची भाषा आमच्या राज्यकर्त्याकडून होते. सर्जिकल स्ट्राईकचे ढोल वाजवणं बंद केलं पाहिजे. ठीक आहे, जरूर आपण उरीनंतर स्ट्राईक केला. सध्या उरी नावाचा सिनेमा चालू आहे, तो सुद्धा राजकीय दृष्टीनं त्याचा प्रचार केला जातोय. हाऊ द जोश, जोश आता दाखवा, जोश आता दाखवा. कालच्या हल्ल्यामध्ये पन्माज त्रिपाठी हा जवान सुद्धा शहीद झालाय. त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. रात रविवार को गए हैं, शाम को 10 को गए हैं और बीच बीच में कहीं कहीं हम लोगों से वार्ता करते हुए गए हैं. पहुँचे हैं तो वहाँ से फिर कहें कि हम बाबूजी फिर जाएंगे, जब अपनी ड्यूटी पर खड़े होंगे तो फिर बात आपसे करेंगे. दोबारा हम लोगों से वार्ता नहीं हो पाया उसे. आप लोगों को सूचना कैसे लगी? हम लोगों को इससे दिखने के बाद हम लोग पता लगाना शुरू किए. ये बात तो उनका सूचना हम लगाना शुरू किए हैं. तो हम अब उनके एक अधिकारी को फ़ोन किए हैं, तो उन्होंने कहा कि फिर हमारे कमांडेंट उनके जो है उन्होंने हमसे उनका जो है मोबाइल नंबर मांगा है. तो हम लोग जब मोबाइल नंबर दिए हैं तब कुछ कहे हैं कि ऐसा ऐसा कंडीशन है. अभी हम बता रहे हैं, खोल करके बताए नहीं, लेकिन रात में फिर उन्होंने कहा कि समझ लो कंडीशन यह है. और उनका केवल मिला हुआ है वहाँ. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झालेत. याबद्दल शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. हे किती दिवस चालणार असं? सर्जिकल स्ट्राईक नंतर रोजच्या रोज कोणी ना कोणी जवान शहीद होत असतं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक जवान हे शहीद झालेले आहेत. आणि निव्वळ आम्ही करू, आम्ही बघू, आम्ही बदला घेऊ, एक मारला का 10 मारू, हे असं नुसतं भाषण नको आहे. आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आलेली आहे.
आणि ही कृती होणं गरजेचं आहे, नाहीतर भारतातली जनता उद्रेक करेल.